आता आपण बघूया क्लर्क आय डीवरून फॉर्म व्हेरिफिकेशन कसे करायचे। आधी आपण आपली साईट ओपन करूया mahabocw.in। साईट ओपन झाली, पेज आलं की आपण इथे क्लर्क आय डी टाकूया। क्लर्क आय डी टाकून लॉग इन करायचं। इथे 4 ऑप्शन आहेत, वर्कर ॲप्लिकेशन, रिपोर्ट, चेंज पासवर्ड, अपडेट बँक डिटेल्स। आपल्याला वर्कर ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे। वर्कर ॲप्लिकेशनमध्ये गेलो, इथे पेंडिंग रजिस्ट्रेशन दिसणार। क्लर्क आय डीवरती क्लर्क आय डीवरती जे रजिस्ट्रेशन फॉर्म दिसतात ते लेबरने ऑनलाईन फॉर्म भरलेले असतात साईडवरून। तेच फॉर्म आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी क्लर्क आय डीवरती येणार। पेंडिंग रजिस्ट्रेशनमध्ये 2 ऑप्शन आहेत, न्यू ॲप्लिकेशन आणि अपडेट ॲप्लिकेशन। न्यू ॲप्लिकेशनमध्ये लेबरने न्यू रजिस्ट्रेशन केलं असणार ते फॉर्म न्यू ॲप्लिकेशनमध्ये दिसणार। इकडे तुम्हाला काउंट दिसणार तुमचे किती फॉर्म आहेत ते आउट ऑफ। आणि अपडेट ॲप्लिकेशन मीन्स जे फॉर्म आपण रिजेक्ट करतो, क्लॅरिफिकेशन करतो ते फॉर्म आपल्याला अपडेट ॲप्लिकेशनमध्ये दिसणार। आता अपडेट ॲप्लिकेशनमध्ये हा एक फॉर्म रिव्ह्यू रजिस्ट्रेशन केलं, की तुम्हाला दिसणार इकडे आपण का फॉर्म रिजेक्ट केला आहे त्याचं रिझन इथे लिहून येणार। इथे रिझन दिलं आहे, आधार कार्ड स्पष्ट दिसत नाही। मग आपण जाऊन चेक करायचं की त्याने आधार कार्ड चेंज केलं आहे की तेच ठेवलं आहे। लेबरने आधार कार्ड चेंज केलं आहे म्हणजे त्याला आपण जे रिझन टाकलं ते त्याने अपडेट केलेलं आहे। अपडेट केलं आपण इथे व्हेरीफाय डॉक्युमेंटवरती येणार, क्लिक करणार। आणि जर त्याने डॉक्युमेंट चेंज केले नसतील मग इथे व्हेरीफाय डॉक्युमेंट करून इकडे ऑप्शन येतं, तिकडे तुम्ही टाकू शकता त्याचा रिमार्क की त्याने अजूनही म्हणजे क्लिअर आधार कार्ड क्लिअर दिसत नाही, तो रिमार्क तुम्ही रिटर्न टाकू शकता। त्यानंतर अप्रूव्ह रजिस्ट्रेशन। जेव्हा आपण कार्ड प्रिंट करायची असेल आपल्याला तेव्हा आपण अप्रूव्ह रजिस्ट्रेशनवरती यायचं। कार्ड प्रिंट तेव्हाच येते जेव्हा आपण डेटा एंट्री फॉर्मची डेटा एंट्री होते, मग फॉर्म ॲक्सेप्ट होतो। ॲक्सेप्ट झाल्यावरती लेबरला लिंक जाते, त्या लिंकवरती लेबरने क्लिक करून पेमेंट प्रोसेस करतात ऑनलाईन। पेमेंट सक्सेसफुल झालं की आपल्याला इकडे अप्रूव्ह रजिस्ट्रेशनमध्ये येऊन इथे आधार नंबर सिलेक्ट करावा लागतो। इकडे आधार नंबर टाकून सर्च करायचं। सर्च केलं इथे कलेक्ट फीजचं ऑप्शन येणार, कलेक्ट फीजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, देन 1 रुपयाची रिसिप्ट जनरेट करायची आणि मग कार्ड प्रिंटवरती जायचं। पेंडिंग रीडेटा एंट्री। मगाशी सांगितल्याप्रमाणे जे ऑफलाईनचे फॉर्म आपण ऑनलाईनमध्ये अपडेट करतो ते पेंडिंग रीडेटा एंट्रीमध्ये जाणार। न्यू असेल तर न्यू ॲप्लिकेशन येणार। अपडेट ॲप्लिकेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे रिजेक्ट क्लॅरिफिकेशन फॉर्म असतील जे अपडेट केले असेल ते आपल्याला अपडेट ॲप्लिकेशनमध्ये शो होणार। रिन्युअल ॲप्लिकेशन। रिन्युअल ॲप्लिकेशनमध्ये न्यू ॲप्लिकेशन फॉर्म जे आपण डेटा एंट्री करणार ते आपल्या न्यू ॲप्लिकेशनमध्ये दिसणार आणि रिजेक्ट क्लॅरिफिकेशनचे फॉर्म अपडेट केलेले फॉर्म आपल्याला अपडेट ॲप्लिकेशनमध्ये दिसणार। रिपोर्टमध्ये जाऊन तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे, त्याने पेमेंट भरलं आहे, कार्ड प्रिंट केलं आहे, तर तुम्हाला ते रिपोर्टमध्ये येऊन इथे तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन त्याचं चेक करायचं आहे, रिन्युअल क्लेम काही चेक करायचं आहे ते एक सिलेक्ट करून कॉलमच्या इथे जाऊन आधार नंबर सर्च करून ड्रॅग करून इथे आणून त्याचा आधार नंबर टाकून सर्च करायचे। चेंज पासवर्ड। जर तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज पासवर्डच्या इथे जायचं। अपडेट बँक डिटेल्स। लेबरला जर त्याची बँक डिटेल्स अपडेट करायची असेल तर अपडेट बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं, इथे त्याचा आधार नंबर टाकायचा, गेट वर्कर डिटेल्स त्याची इथे डिटेल्स येणार, नंतर तुम्ही त्याचा बँक डिटेल्स अपडेट करू शकता आणि लास्टला पासबुक किंवा चेकबुक अपलोड करायचं। आणि ह्या डॅशबोर्डवरती तेच फॉर्म दिसणार जे लेबर साईटवरती mahabocw साईटवरती जाऊन ऑनलाईन भरणार, तेच फॉर्म तुम्हाला ह्या डॅशबोर्डवरती दिसणार आणि तेच तुम्हाला करायचे अप्रूव्ह व्हेरीफाय करायचे। तुम्ही व्हेरीफाय केले की ते फॉर्म आरओकडे जाणार। फक्त आपल्याला इथे व्हेरीफायसाठी क्लर्क आय डी आणि कार्ड प्रिंटसाठी क्लर्क आय डी यूज करायचं आहे। रिन्युअल ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला रिन्युअलच्या रिसिप्ट प्रिंट करायचे असतील तरी त्या तुम्हाला
रिन्युअल ॲप्लिकेशनमधूनच येणार आहे. इथे तुम्हाला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर आधार नंबर, रजिस्ट्रेशन नंबर टाकून इकडे सर्च करून प्रिंट रिसिप्टचं ऑप्शन येईल. रिन्युअलची रिसिप्ट प्रिंट होईल. हा आहे क्लर्कचा डॅशबोर्ड.